हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. टिफिन सिरीज चालू केलेली आहे. 30 दिवसांचे 30 टिफिन अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारे आणि लहान मुलांच्या आवडीचे असे आपण टिफिन सिरीज बघत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे आहे ना मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि मटकी अगोदर आपण आहे ना भाजून घेऊयात. पाहू शकता मस्त असे मोड आलेले आहे. आणि मटकीची भाजी बनवताना ना मटकी अशी थोडीशी आहे ना भाजून घ्यायची, म्हणजे मटकी चवीला छान लागते. मटकीला जो उग्रसपणा असतो ना तो कमी होतो. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं ना त्याच्यामध्ये जिरं टाकूयात. जिरं छान असं फुलू द्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे. बारीक असा पाहू शकता पातळ उभा असा चिरून घेतलेला आहे. भरपूर असा कांदा घेतलेला आहे. मटकीची भाजी बनवताना कांद्याचा वापर भरपूर करायचा. मस्त अशी भाजी होते आपली. आणि मी मटकीची भाजी बनवताना ना पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. अगदी वाफेवरती आपली भाजी होते आणि खूप सुंदर अशी होते. आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोही असा मोठा मोठा तसा चिरून घेतलेला आहे. पाहू शकता. आता टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोही छान असं आहे ना आपण परतून घेऊयात. आता नेहमीपेक्षा आहे ना थोडासा अर्धवट आपण टोमॅटो भाजून घ्यायचा. आपण नेहमीच्या भाजीला ना एकदम मऊ असा टोमॅटो भाजून घेतो, पण इथे पूर्ण मऊ असा टोमॅटो करायचा नाही. हे बघा छान असा टोमॅटो हे आपला अर्धवट भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये हळद टाकूयात, धना पावडर, गरम मसाला, छान कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची आणि कांदा लसूण मसाला टाकायचा. मस्त असं परतून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मटकी भाजून जी घेतलेली मटकी आहे ना ती मटकी टाकूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. छान असं परतून घेऊयात. बघू शकता. आणि गॅस एकदम मीडियम ठेवायचा. छान असं हे एकजीव करून घेतलं की झाकण ठेवूयात आणि गॅस मीडियम करून एक 5 मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात. पाहू शकता छान अशी 5 मिनिटाची वाफ काढलेली आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा आहे ना आपण एक 5 मिनिटासाठी ना झाकण ठेवूयात. पाहू शकता मस्त अशी किती तेल छान असं सुटलेलं आहे भाजीला. भाजी आपली आहे ना तयार झालेली आहे. आता त्याच्यावरती आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण ठेवूयात. आणि आता आहे ना चपाती करणार आहे तर पीठ मळून घेतलेलं आहे मी. आता जेवढी तुम्हाला चपाती मोठी हवी आहे तेवढा उंडा घ्यायचा, थोडीशी लाटायची आणि तेल लावायचं. घडीची चपाती बनवणार आहे आपण. तेल लावायचं, घडी करायची, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा घडी करायची आणि हाताने ना ह्या पद्धतीने असं गोल करून घ्यायचं आणि छान अशी चपाती दोन्ही साईडून अलटी पलटी करून आहे ना लाटून घ्यायची पातळ अशी. आता तवा इथे ना गरम झालेला आहे. पण तव्यामध्ये टाकूयात. 2 मिनिट झालं की पलटी करूयात आणि छान अशी अलटी पलटी करून आहे ना चपातीला तेल लावून छान अशी चपाती आपण भाजून घेणार आहे. बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत चपाती आपली झालेली आहे. मटकीची भाजी आणि चपाती. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला टिफिन सिरीज बघायचे असतील तर नक्की रोज व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.